नाव बदलले परंतु नशीब नाही बदलले. छत्रपती संभाजीनगर रोडचा अपमान का? राज्य महामार्ग क्रमांक 24 कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणारा छत्रपती संभाजीनगर रोड नांदगाव शहरातून पुढे जाणारा राज्य महामार्ग क्रमांक 24 याची अवस्था पाहून सामान्य जनतेसह इतिहासप्रेमींना अपमानास्पद वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ता चाळण, आजूबाजूला गवत झुडपाचं साम्राज्य, खड्ड्यांचा मारा आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास. गरोदर माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना रोज अपुऱ्या पाय वाटांवरून आणि खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. नांदगाव ग्रामीण रुग्णालय, विविध प्रशासकीय कार्यालय याच रस्त्यावर असल्याने समस्या अधिक गंभीर ठरत आहे. फक्त नाव बदलले, रस्त्याचे नशीब मात्र तसंच. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून वाद करणाऱ्यांना रस्ता चालेल पण नाव नको असाच प्रकार इथे पाहायला मिळतो. गेल्या वर्षभरात या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली शेकडो गोरगरीब नागरिकांना उघड्यावर आणलं गेलं, पण ना रुंदीकरण झालं, ना खड्डे बुजवले, ना फलक लावले गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी छत्रपती संभाजीनगर नावाकडेही पाठ फिरवत आहेत का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय. छत्रपती शिवाजी महाराज वंशज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे. राजे लक्ष घालणार का? येवला नांदगाव रस्ता म्हणून झाकायचा प्रयत्न. सहाय्यक अभियंता व शाखा अभियंत्यांनी या रस्त्याला येवला नांदगाव मार्ग असे नाव लावून अतिक्रमण काढले, पण प्रत्यक्षात रस्त्याची झालेली चाळण हे केवळ नाव झाकून काम चालवण्याचा प्रकार आहे का? उद्योगधंदे नाहीत, रोजगार नाही आणि आता नागरिक सोयीसुविधाही धोक्यात. नागरिक विचारतात, आणखी किती दिवस आमच्या जीवाशी खेळणार? शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नूतन कासलीवाल. कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव. संपादक विजय धामणे, नाशिक. नांदगाव शहरातील छत्रपती संभाजीनगर रोड जो आहे, सिव्हिल हॉस्पिटल, तहसील कार्यालय, पंचायत समिती, शासकीय कार्यालयाकडे तुम्ही जाताना त्या रोडचा काय अनुभव आहे तुम्हाला? ऍक्च्युली पहिले तर बोगद्यामध्ये, रेल्वे बोगद्यामध्ये पाणी राहतं, त्याच्यानंतर पुढे छत्रपती संभाजीनगर रोडची पूर्ण एकदम चाळण झालेली, रस्ता एकदम दगदगीत झालेला आहे, पुन्हा खड्डेमय रस्ता झालेला आहे. आणि गावातून, शहरातून सरकारी हॉस्पिटलला, सिव्हिलला गरीब जनता, आजारी पेशंट, म्हातारे कोतारे, गरोदर महिला यांना नेण्या आणण्यासाठी सुद्धा फार भयंकर त्रास होतो. या सर्व बाबीच्या अनुवार तक्रारी करून देखील प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे. माननीय सुहास अण्णा कांदे साहेब यांच्या माध्यमातून काही निधी प्राप्त झालेला आहे, परंतु अद्याप काम ठेकेदारांनी चालू केलं नसल्यामुळे नांदगाव शहरातून थेट कसारीपर्यंतच्या रस्त्याची ही दुरावस्था असल्यामुळे भयानक ऍक्सिडेंट होत आहेत. या रस्त्यावर आतापर्यंत 7-8 जण चालू वर्षामध्ये दगावल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आलेली आहे. तरी याची सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन हे काम करावे व गरीब लोकांना दवाखान्यात जाण्यासाठी सोयी होईल याची त्वरित कारवाई करावी.